संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी वाजलेली आहे. मतदानही पार पडत आता आलेलं आहे. आपल्याबरोबर यड्रावकर साहेब, काय सांगाल? सध्या जयसिंगपूरचं राजकारण महायुतीमध्ये फाटाफूट झालेले आहे. तुमच्याविरुद्ध भाजप काँग्रेस स्वाभिमानी एकत्र आले आणि तुम्ही वन साईड लढत आहे. दोन नगरपालिका, काय सांगाल? राजश्री शाहू विकास आघाडीच्या झेंड्याखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. महायुतीमधील बहुतांशी लोक ही आमच्याबरोबर आहेत. काही लोक हे वेगळ्या पद्धतीनं एक अभद्र युती, राजेंद्र पाटील यड्रावकर विरोधी सर्व अशा पद्धतीची भूमिका तयार करायचा प्रयत्न काही लोकांनी केला. जयसिंगपूरची जनता ही सुज्ञ आहे, त्यामुळं ही 26-0 ही जयसिंगपूरची जनता करेल एवढा विश्वास आहे. सध्या निवडणूक आयोगाकडून उद्याची मतमोजणी कोर्टानं आदेश दिलेले आहेत की ही मतमोजणी पुढच्या निवडणूक झाल्यानंतर 21 तारखेला मतमोजणी. त्याबद्दल काय सांगा? काय नाही, उद्या गुलाल उधळायच्या वाटणे त्यानंतर 21ला उधळायचा. कुठेतरी विलंब आहे असं हा उधळायचाच आहे. कुठेतरी विलंब होईल असं वाटतं तुम्हाला 21 तारखेपर्यंत आपलं असं नाही ना. आता का केलं, काय केलं, त्यातल्या सत्यता काय आहेत हे काय आपल्याकडं काय निवडणुका पुढं ढकलल्या नाही, त्यामुळं आपल्याला काय त्यातलं फारसं म्हणजे माहिती आपण घेतलेलं नाही. पण ज्या पद्धतीनं ही खरं म्हणजे दुसऱ्या दिवशी निकाल लागला असता तर झालं असतं. परत आणि 21 तारीख म्हणल्यावर आणि लोकांच्यामध्ये संशय तयार होतो की काय झालं, कशी पिटी ठेवली, पिटी हलवली का पिटी काढली. खरं म्हणजे हे असं करायला नको पाहिजे होतं. जर लगेच निर्णय झाला असता बरं झालं असतं. पण लोकांच्या उगाच संशयाचं वातावरण एक तयार होते आणि महायुतीबद्दल मग संभ्रम लोकांच्यामध्ये तयार होते. त्यामुळं जर अगोदर लगेच झालं असतं तर बरं झालं असतं. सध्या महायुतीमध्येच फाटाफूट दिसते राज्यामध्ये, एकमेक आरोप सेर झाले. पण केंद्रामध्ये राज्यामध्ये तुम्ही एकत्र आहात, पण स्थानिक लेवलला का तुम्ही एकत्र आला नाही? ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. ह्या ठिकाणी कार्यकर्त्यांना ही संधी देणं ही क्रमप्राप्त आहे. ज्या कार्यकर्त्याने हाडाची काढं करून आम्हाला ह्या सर्वोच्च सभागृहात राज्याच्या बसवलं, त्या कार्यकर्त्यासाठी त्याला वाव देणं, त्याला संधी देणं हे आमचं काम आहे. त्यामुळे ही स्थानिक परिस्थितीवर होत राहिली. सध्या नितेश राणे बंधू शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले, त्याबद्दल काय सांगाल? नाही, ठीक आहे, मोठी लढाई आहे. आपण त्यात भाग न घेणं हे आपण शहाणपणा आहे. गुलाल तुमचाच असेल जयसिंगपूर शिरोळ तालुक्यात? जयसिंगपूर, शिरोळ, कोल्हापूर तिन्ही ठिकाणी गुलाल आमचा असेल. जिल्ह्यात काय वाटतंय? जिल्ह्यात निश्चितपणे महायुतीचे सगळे जागा येतील. शेवटी पण तुम्ही महायुतीबरोबर आहात. महायुतीच आहे आपली. शिरोळ तालुक्यामध्ये आपलाच गुलाल असेल. 26-0 असा यड्रावकरांचा जो नारा आहे तो सक्सेस होईल आणि गुलाल आपल्यालाच लागेल. त्यामुळं येणाऱ्या मतमोजणीमध्ये कुणाचा निकाल लागेल हा कौल जनताच देईल. कॅमेरामन निखिल विश्वास, मी साईनाथ जाधव, TV 9 मराठी, जयसिंगपूर, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.